नमस्कार. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या प्रचारानं आता वेग घेतलेला आहे आणि या विधानसभेमध्ये सर्वात लक्षवेधी आणि उत्कंठावर्धक लढत म्हणून ज्या लढतीकडे पाहिलं जातं ती लढत आहे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या माहीम मतदारसंघात. आणि या माहीम मतदारसंघातली सध्याची काय परिस्थिती आहे या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडं आलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार किशोर बोराटे. स्वागत आहे किशोर तुमचं या चौथस्तंभ या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. तर नक्की माहीम मतदारसंघामध्ये आता काय परिस्थिती आहे? भाऊ, आपण मला वाटतं माहीमवर यापूर्वी पण एक बोललेलो आहे. माहीम मतदारसंघामधली जी निवडणूक आहे ही आता आपण ज्या वेळेला या विषयावर व्हिडिओ बनवला त्यावेळेला अर्ज माघारी घेण्याच्या आधी बनवला होता आपण. आता माहीम मतदारसंघामध्ये स्पष्ट झालेलं आहे की तिरंगी लढत होते. आतापर्यंत बोललं जात होतं की सदा सरवणकर साहेब माघार घेतील वगैरे, किंवा तो जो विषय चालला होता तो विषय संपलेला आहे आणि सरळ सरळ आता ही तिरंगी लढत होत आहे. बरोबर. नाही, आता याच्यामध्ये लोकसभेला जर आपण बघितलं तर राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे कदाचित अशी अपेक्षा होती की यावेळेला राज ठाकरेंना एकतर महायुतीत घेतील किंवा त्यांना काही जागा सोडल्या जातील, परंतु असं कुठलंच घडलेलं नाही. ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये ही चर्चा चालू होती कारण शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे या तिघांच्याही अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्त नसेल किंवा इतर निमित्त नसेल शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस राजसाहेबांच्या घरी जात होते, राजसाहेब मुख्यमंत्र्यांच्या घरी जात होते, वारंवार गाठीभेटी होत होत्या, परंतु ते तसं काही घडलं नाहीये. युतीबाबतची काही गोष्ट पुढे सरकली नाही चर्चा. त्याच्यामध्ये मध्यंतरी काय ते राज ठाकरेंनी स्पष्टीकरण देताना बोलले होते ते की तुम्ही तिघे जण एकत्र आहात, त्याच्यात चौथा मी येऊन परत ते जागा वाटपाचा तिढा सोडवणार कसा वाढणार आहे, तिढा कसा सोडवणार, त्याच्यामुळे काहीतरी त्यांनी स्वतःहूनच बाजूला राहायचा निर्णय घेतला असं काहीतरी कळतंय. नाही, पण याच्यामध्ये भाजप मनसेसाठी अनुकूल होतं असं दिसतंय. त्यांनी तसे वक्तव्य केलेले आहेत, परंतु मग एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये खडा टाकला की काय? ऍक्च्युली हे तिघं एकत्र आल्यामुळे कुणाची तीन तिघाडी काम बिघाडी होणार आहे ना, हा विषयच कधी समजला नाही, बाहेर आला नाही. कारण एक होतं की राज ठाकरे कॉन्शियस होते, कारण लोकसभेच्या वेळेस त्यांना 3 मतदारसंघ घेता का, 2 घेता का, 1 घेता का, हे करता का, ह्याच्यावरून जो गोंधळ माजला होता त्यामुळे त्यांना थोडासा अंदाज आला होता की हे भाजपवाले आणि एकनाथ शिंदे हे बोलून परस्पर विधान करून हे गोलमाल करून आपलं टाइमपास करतील, हा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी लढण्याची पूर्वतयारी केली होती. जर त्यांचा एक विषय असा होता, मी ज्यावेळेला काही मनसे नेत्यांशी बोललो त्यावेळेला त्यांचा एक विषय असा होता की समोरून जर सन्मानकारक जर काही प्रस्ताव आला तर त्याच्यावर विचार करायचा, अन्यथा आपल्या एकला चलोची तयारी त्यांनी अगोदरपासूनच केली होती, ठेवलेली होती. कारण लोकसभेच्या तुला आठवते लोकसभेच्या इलेक्शनच्या मला वाटतं एक शिवतीर्थावर राज ठाकरेंचा जो रॅली झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा. ते कधीही म्हटले नव्हते की आपण युतीमध्ये लढू. त्यांनी हेच सांगितलं होतं की एकला चलो रे. बरोबर. पण सदा सरवणकर माघार घेतील असा प्रयत्न भाजपनेही केला का, किंवा काय त्याबाबत नक्की भूमिका झाली? आणि तरी सुद्धा सदा सरवणकरांनी राज ठाकरेंची भेट घ्यायचा प्रयत्न केला, परंतु राजसाहेबांनी त्यांना भेट नाकारली. नक्की काय या मागं कारण असेल? ऍक्च्युली भाऊ, तुला सांगायचं तर सदा सरवणकरांचा जो विषय होता, तू म्हणला भाजपाने प्रयत्न केले वगैरे, भाजपाचा ह्याच्यामध्ये विषय असा होता की उमेदवार भाजपाचा नव्हता, उमेदवार शिंदेचा होता. शिंदेच्या उमेदवाराने माघार घ्यावी असं भाजपाला वाटत होतं. विषय असा होता तो, म्हणजे आता भाजपची भूमिका काय असणार आहे या मतदारसंघात? म्हणजे विषय असा होता थोडासा की दुसऱ्याचा बाप मेला म्हणून तिसऱ्याला टक्कल करायला लावायचं, स्वतः काय कुर्बानी द्यायची, हा विषय त्याच्यामध्ये एक होता तो. म्हणजे सदा सरवणकर माघार घ्यायला तयार नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्यांना सांगितलं की माघार घ्या असं म्हणतात. आत काय चर्चा झाली आपल्याला माहित नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांना माघार घ्या सांगितलं, पण नंतर मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट बदललं. माहीमबाबत एवढा गोंधळ झाला आणि एवढी परस्पर विधानं झालीत ना, तुला सांगतो भाऊ, देवेंद्र फडणवीसांनी अगोदर सांगितलं की आमचा अमित ठाकरेंना पाठिंबा आहे. बरोबर. 2 दिवसात लगेच पलटी मारली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 3 जण आहोत, आम्हाला ठीक आहे, आम्हाला चौथ्या माणसाची आवश्यकता नाहीये. नंतर परत प्रसाद लाड यांनी सांगितलं की अमित ठाकरेंना आमचा पाठिंबा राहील. आशिष शेलार यांनी सांगितलं आमचा अमित ठाकरेंना पाठिंबा राहील. ही जी परस्पर विधानं करून हे गोंधळ
लोकसभेलाही त्यावेळी झाला होता. मग ते दक्षिण मुंबई देणार का, हे देणार का, ते देणार, हे मतदारसंघ, असं करून तो विषय त्यांनी टाइमपास करत तो वेळ मारून नेली होती. तेच आता घडलं. फक्त त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला राज ठाकरेंना वाटत होतं की 2 ते 3 मतदारसंघ आपल्याला मिळतील, पण ते तसं काही घडलं नाही. त्या अनुभवातून, लोकसभेच्या कटू अनुभवातून ते सावध झाले होते आणि ह्यावेळेला त्यांनी एकलं चलोची तयारी केली होती. पण आता सदा सरवणकर तर सिटिंग आमदार आहेत या मागच्या वेळची, आणि त्याच्या बरोबरच उभाटा गटानेही तिथे उमेदवार दिलेला आहे. आता तिरंगी लढत होणार आहे. तर याच्यामध्ये अमित ठाकरे यातून कसं हे बाहेर पडणार आहेत? नाही, आता विषय असा होता की सरवरकरांना थांबवून, भाजपची इच्छा होती सरवरकरांनी थांबावं आणि त्यांना विधान परिषदेवर त्यांचं पुनर्वसन करून हा मतदारसंघामध्ये दुरंगी लढत व्हावी, असा प्रयत्न भाजपने केला होता. परंतु त्याला काही यश आलं नाही. म्हणजे त्याचं कारण पण आहे की तू जसं मगाशी विचारलंस की भेट दिली नाही वगैरे राज ठाकरेंनी. 2:45 वाजता कोणी भेट घ्यायला जातं घरी? म्हणजे साधारण ज्याला राजकारण कळतं, 3 वाजता अर्ज माघारी घ्यायचे अर्ज होतील. 2:45ला जर सदा सरवणकर साहेब जर तुम्ही राज ठाकरेंचे अपॉइंटमेंट मागतायत आणि म्हणतायत मला चर्चा करायची, आणि आता म्हणतायत की त्यावेळेला जर राजसाहेब म्हणले असते की थांबा तर मी थांबलो असतो. 2:45ला तुम्ही भेट घेणार, चर्चा करणार आणि मग तुम्ही तिकडे जाणार आणि अर्ज माघारी घेणार, हे पॉसिबल होतं का? हे फक्त खेळी होती त्यांची. स्क्रीनवर राहायची म्हणा, किंवा TRP वाढवायची, किंवा तो हे करण्याची की बाबा एक कुठंतरी भेटलो साहेबांना, पण ते नंतर वेळ निघून गेली आणि कुठंतरी ते एक भावनिकता स्वतःबद्दल निर्माण करण्याची अशी एक खेळी होती. आता तुझा काय प्रश्न? आता माहीम आणि दादर हा पूर्णपणे मराठी बहुल मतदारसंघ आहे. तर याच्यामध्ये बहुतांश मतदार हा सेनेकडे असणार आहे. आता 2 सेनेचे उमेदवार राहणार, एक शिंदे. आता ती गंमत अशी आहे, मग याच्यामध्ये नक्की मतदार कुणाच्या बाजूने राहील आणि कुणाला याचा फटका बसेल? नाही, ऍक्च्युली मतदार कुणाच्या मागे राहील किंवा काय होईल हे आता आपण एक पत्रकार म्हणून फक्त अंदाज वर्तवू शकतो. शेवटी जनता कुणाच्या मागे उभी राहते, जनतेनं कुणाला पाणी पाजले आपण बघितलेले. देशामध्ये चांगल्या मोठ्या नेत्यांना, म्हणजे अगदी वाजपेयी अडवाणी सारख्यांना सुद्धा पराभव पत्करावा लागलेला आहे. विषय कसा येतो की त्याच्यामध्ये आपण फक्त एक कॅल्क्युलेशन मांडू शकतो की साधारण माहीम मतदारसंघामध्ये 2.5 लाख मतदान आहे. 2.5 लाख मतदानामध्ये 2014 9 असू दे, 14 असू दे, 19 असू दे, मनसेनं तिथं तिन्ही वेळी उमेदवार दिला होता. त्यांनी साधारण 42-44 हजार मतं घेतलेली आहेत. ठीक आहे. शिवसेनेचे तेवढीच मतदान आहे, साधारण 40, 42, 45 हजार शिवसेनेचं सुद्धा मतदान आहे. आता गंमत अशी आहे की मनसेचं जे काही 42-45 हजार मतदान आहे ते त्यांचं अगदी पडत्या काळात, म्हणजे 2019ला जो त्यांचा अगदी पडता काळ होता त्यावेळेलाही त्यांचं ते मतदान स्थिर राहिलेलं आहे. अच्छा. शिवसेनेचं साधारण तिथे मतदान तेवढंच आहे, परंतु आता शिवसेना काय झाली, 2 गटात विभागली गेली. त्यामुळे मतदान तिथे जे शिवसेनेचं जे एकसंध शिवसेना असतानाचे जे मतदान आहे ते मतदान आता विभागलं जाणार आहे. ते काही सदा सरवणकरांच्याकडे जाणार आहे आणि अमित ठाकरेंच्याकडे जाणार आहे. त्याच्यामध्ये आता तिथले काही व्हिडिओज बघितले मी, तर त्याच्यामध्ये अनेक लोकांची इच्छा आहे की युवा नेत्याला संधी द्यावी, असं तिथले जे काही चॅनल्सनी, माध्यमांनी जे काही तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्याच्यामध्ये असं लोकांनी बोलून दाखवले. परंतु आता विषय असा येतो की नक्की जनता कुणाच्या पारड्यात मत टाकेल ह्याच्यासाठी आपल्याला 23 तारखेपर्यंत थांबावं लागेल. परंतु ही निवडणूक एकतर्फी होणार नाही हे निश्चित मी तुला सांगतो. नाही, आता निकाल काय लागेल तो लागेल, परंतु याच्यामध्ये समजा अमित ठाकरे जरी निवडून आले तरी ते मतदारसंघासाठी किती वेळ देणार याच्या संपूर्ण? नाही, आता ते प्रत्येक चॅनलला मुलाखती देत आहेत आणि ते सांगतायत मी हे करेन, मी ते करेन. जे विकास कामांचा जो आढावा घे, म्हणजे ते सांगतायत मी त्या BTT जाळीचा प्रश्न सोडवेन, जसं माहीमचा समुद्र किनारा स्वच्छ करेन, किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना त्या माहीम मतदारसंघामध्ये उभं करेल. उभं तर त्यांना करावं लागेल, काम तर करावं लागेल. समजा आज एक ते ठाकरे नावावर निवडून येऊ शकतील, पण पुढच्या वेळेला लोक आज त्यांची पाठी कोरी आहे, पण पुढच्या वेळेला जर समजा ते निवडणुकीला उभे राहतील तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये दाखवावं लागणार की मी ही कामं केली. बरोबर. नाहीतर मग त्यांनाही पुढे जे जनतेला विचार करायला ते आहेच की बाबा या 5 वर्षामध्ये यांनी काय कामं केली, त्याच्यावर जनता पुढच्या वेळेला निवडून द्यायचं की नाही द्यायचं ते ठरवणार आहे. त्यामुळे कामं तर 100% करावी लागणार आहे. बरं, याच्यामध्ये आता भाजप नक्की काय भूमिका घेणार आहे? की भाजप सुरुवातीपासूनच अनुकूल होतं राज ठाकरेंच्या भूमिकेला त्या ठिकाणी, परंतु नंतर शिंदेंनी त्यात उमेदवार दिल्यामुळं त्यांची थोडी अडचण झाली. मग आता ते युती धर्म पाळणार की अमित ठाकरेंना मदत करणार?
तुला काय वाटतं? नाही, अमित ठाकरेंना मदत करतील असं त्यांच्या एकूण संभाषणावर वाटतं. भाजप नेत्यांची वक्तव्य जर बघितली ना तर ते पूर्णपणे राज ठाकरेंना म्हणजे अमित ठाकरेंना मदत करायच्या मूडमध्ये आहेत. बरोबर. आणि त्यांनी शिवडीमध्ये बाळा नांदगावकरांना तर अगदी जाहीर करून टाकले की आमचा पाठिंबा बाळा नांदगावकरांना आहे. त्यामुळे भाजपा इकडेच हे करण्याची शक्यता जास्त वाटते. पण आता अवघड सत्य होते. भाजप जर मदत करत असेल तर एकनाथ शिंदेच थोडस त्याला हे दिसतंय, विरोध दिसतोय. मग इथून पुढच्या आता ज्या वेळेला राजगर्जना होईल त्यावेळेला राजसाहेबांची तोफ ही एकनाथ शिंदेच्यावर धडाडणार का? आता ती तर धडाडते आता कालपासूनच. विदर्भामध्ये आता जे काही सभा झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी कुणाला सोडलं नाहीये ना. त्यांनी महाविकास आघाडीवर पण जोरदार टीका केलेली आहे, एकनाथ शिंदेच्याबरोबर पण केलेली आहे, त्याच्याबरोबर भाजपलाही चिमटे काढलेले त्यांनी. नाही, पण मधल्या काळात लोकसभेच्या निवडणुकानंतर 2 वेळा मुख्यमंत्र्यांची आणि राज ठाकरेंची भेट झाली. मग ते असं वाटलं होतं की आता संबंध यांचे पूर्ववत झालेत. असं असताना मध्येच हा स्टँड कसं काय घेतला असेल मुख्यमंत्र्यांनी? नाही, ऍक्च्युली विषय असा होता ना की तो एवढा दादर माहीम हा शिवसेनेचा पहिल्यापासून आणि मनसेचा पण आत्मा राहिलेला आहे. कारण शिवसेना भवन दादरमध्येच येतं. बरोबर. राज ठाकरे दादरमध्येच राहतात. तर तो विषय त्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठित आहे की ज्याच्याकडे दादर त्याच्याकडे मुंबई, असं एक ते समीकरण झालेलं आहे. बरोबर. नाही, याच्यापूर्वी एक पडद्यामागची अशी चर्चा आहे की राज ठाकरेंनी शिंदेंच्याकडं, वैयक्तिक शिंदेंच्याकडं 10 जागा सोडण्याची मागणी केली होती. परंतु शिंदेंनी ती अमान्य केली आणि तुम्हाला 4 जागा सोडतो आणि त्या बदल्यात आम्हाला 7 जागा सोडा, अशी एक शिंदेंची मागणी होती. आणि त्याला राज ठाकरेंनी विरोध केला. असं काय ती आहे? नाही, असं ऑफिशियल तरी कुठे आजपर्यंत मनसेने किंवा मनसेच्या कुठल्या नेत्यांनी असं काही म्हणजे जाहीर म्हणजे कुठे वक्तव्य केलेलं नाहीये. जागा वाटपापर्यंत त्यांची चर्चा पोहोचलीच नाही असं म्हणतात. आता काल ते प्रकाश महाजन मनसेचे प्रवक्ते त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही अमित ठाकरेंच्यासाठी बिनविरोध व्हा किंवा बिनविरोध करा किंवा आम्ही अमित ठाकरेंना मदत करा वगैरे असे आम्ही काहीही कुणाकडेही मागणी केली नाही. ना शिंदेच्या शिवसेनेकडे केले ना भाजपकडे केले. ज्याला मदत करायची ते स्वतःहून पुढे येत आहेत. पण आम्ही कुणाकडे मागणी केलेली नाही. आम्ही आमच्या लढाई लढूनच आम्ही जिंकणार. हा. आणि लोकसभेच्या अनुभवापासून ते राज ठाकरे तेवढे कॉन्शियस झाले होते. बरोबर बरोबर. म्हणजे मला इतर इथपर्यंत सुद्धा कळतंय की ज्या वेळेला अमित ठाकरे उभे राहणार आहेत हे त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यावेळेला राज ठाकरेंनी त्यांना डायरेक्ट सांगितलं होतं की तू उभं राहायचंय तर तुला खाली उतरून काम करावं लागेल, मी कुणाच्याही दाड्यावर उडवायला जाणार नाही. असं उडत उडत बातमी काही लोकांच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्याकडूनच मायापर्यंत आलेली आहे. मग आता नक्की मनसेनं कसं प्लॅनिंग केलंय तिथं माहीम मतदारसंघासाठी? नाही, माहीममध्ये मी तुला सांगतो 2.5 लाख मतदान आहे. त्याच्यामध्ये मनसेचे 44-45 हजार आहे. ठीक आहे. शिवसेनेचं तेवढंच साधारण 45,000 मतदान आहे. बरोबर बरोबर. आता शिवसेना विभागली गेल्यामुळे ते मतदान विभागलं गेलं. परंतु समजा एक मतदान किती होतं गेल्या वेळेला 2014ला 50% मतदान झालं होतं, 2019ला 58% मतदान झालं होतं. एक असं गृहीत धर की समजा एक 2% इकडे तिकडे पकडू आपण 60% मतदान झालं. 60% जर मतदान झालं तिथे तर साधारण 1.5 लाख मतदान होईल. त्याच्यामध्ये मनसेचं जे एक गट्टा मतदान आहे 45,000. आता अमित ठाकरेंच्या समजा ह्या वेळेला मनसे ताकदीने उतरली. 2019ला अमित ठाकरे आजारी असल्या कारणाने त्यावेळेला ती ताकदीने उतरली नव्हते. पण ह्या वेळेला जर समजा ते ताकदीने उतरलेत तर 45चं मतदान समजा अजून काही 2-4 हजारांनी वाढलं. तिथे आकडा किती 50,000 पर्यंत पोहोचला की नाही की तो उमेदवार तिथे निवडून आला म्हणून समजा. परंतु आता याच्यामध्ये कसं झालं की शिवसेना 2 झाल्यामुळे त्यांचं मतदान विभागलं गेलं. आता आपण जर 2.5 लाखाचं जर 60% मतदान धरलं तर 1.5 लाख मतदान होते. 1.5 लाख जर मतदान झालं त्याच्यामध्ये ह्या याच्या 45,000 हे केले. आता एक 45-45 90,000 जर समजा आपण एक गृहीत धरू, ते फुटणारे मतदान विभागणारे तो एक बाजूला ठेवू मुद्दा. परंतु जर एक 1.5 लाखातलं 90,000 जर ह्या दोन्ही सेनांनी घेतलं तो काटावरचा जो मतदार आहे त्याच्यामध्ये अजून बघ तुला सांगतो मी साधारण 30,000 मुस्लिम मत आहेत. नाही ही मतदार आणि 15,000 साधारण दलित मत आहेत म्हणजे दलित समाज आहे. तर हा जो मतदार आहे आणि काटावरचा मतदार आहे तो कुठं वळतोय, कुणाच्या पारड्यात तो मत टाकतोय त्याच्यावर तो उमेदवार जिंकणार आहे. साधारण 50,000 क्रॉस जो करेल तो तिथे जिंकेल. त्याच्या दृष्टीनं त्या विजयाच्या समीप जर विचार केला आपण कॅल्क्युलेशनच्या दृष्टीनं शेवटी जनता ठरवणार. पण कॅल्क्युलेशन आता तरी अमित ठाकरेंच्या बाजूने वाटतंय. अच्छा.
नाही, या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज ठाकरेंना माहीम मतदारसंघातच अडकवून ठेवण्याचं असं काय प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे का? अजिबात नाही. केला असेल पण ते अडकलेत कुठं, ते गेले विदर्भात. आता कुठे आहेत ते? 2-3 दिवस झाले विदर्भात, मराठवाडा आणि विदर्भामध्ये ते सभा घेत आहेत. माहीममध्ये त्यांनी अजून सभा घेतलीच नाही किंवा ते अडकलेच नाही. बाहेरचा प्रचार सगळा अमित ठाकरे, त्यांची मिसेस आणि बाकीचे महाराष्ट्र सैनिक पदाधिकारीच करतायत ना. राज ठाकरे अडकून नाहीत पडलेले ना, तरी पहिल्या सभा बाहेरच घेतल्या, बाहेर घेतलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे एकूणच मराठी बहुल मतदारसंघ हा असल्यामुळं आणि पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळं हा मतदारसंघ अमित ठाकरे हे एक युवा नेतृत्व आहे आणि पहिल्यांदाच ते निवडणुकीत उतरल्यात असल्यामुळे या मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल असं एकूणच चित्र आजच्या तारखेला तरी दिसत आहे. धन्यवाद किशोर या सगळ्या माहितीबद्दल.